हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला 8 मार्क्सचा क्वेश्चन पाहायचा आहे, जो आपण इथून डिस्कस सुद्धा करणार आहोत आणि करत सुद्धा आलेलो आहोत. आजपर्यंत आपले 7 व्हिडिओ झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी जे 2026 बोर्डासाठी OCM या विषयाचे 8 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात ते एक एक क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्या टॉपिकवर डिस्कस करायचं आहे किंवा 8 मार्क्सचा यावर्षी विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच गोदामाचे प्रकार. प्रश्न एकंदरीत असं विचारला जातो तुम्हाला, गोदाम म्हणजे काय आणि गोदामाचे प्रकार स्पष्ट करा, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. मग आता आन्सर लिहिते वेळी कशा पद्धतीने लिहायचं? सेम ॲज इट इज मी जसं सांगत आले तसंच चालू करायचं. प्रस्तावना लिहायची, डबल अंडरलाईन करायचं, एक लाईन सोडून मग आपल्या प्रस्तावनेला चालू करायचं. आता प्रस्तावनेमध्ये काय काय लिहायचं एकदा पाहू. बुकमध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. पण तुम्हाला जर तिथलं समजत नसेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने दिले तसं सुद्धा लिहू शकता. म्हणजे तुमच्याकडे खूप सारे माहिती आहे, तुम्ही मिळतं जुळतं तुम्हाला आठवल तसं इथून थोडं तिथून थोडं घेऊन तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता, साध्या सोप्या सरळ भाषेत. ओके, पहा मी काय लिहून दिलेली आहे प्रस्तावना. आधुनिक व्यापारामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वस्तूंचा साठा सुरक्षित ठेवणे ही एक मोठी गरज बनली आहे. बघा, वरचेवर वस्तूंचं उत्पादन वाढत आहे. वस्तूंचं उत्पादन, माणसांच्या गरजा वाढत आहेत म्हणजे उत्पादन वाढणारच, वस्तू सुद्धा वाढणारच, म्हणून वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण झालेलं उत्पादन व्यावसायिकाला एका ठिकाणी सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते वितरित होत नाही, वाटप होत नाही, तोपर्यंत व्यावसायिकाला त्याची काळजी घेणं आवश्यक राहते. ग्राहकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य वेळी माल उपलब्ध करून द्यावा लागते. मी म्हंटल जोपर्यंत ग्राहकांना वितरित होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. तर या कामासाठी गोदाम ही महत्वाची व्यावसायिक सेवा ठरते. म्हणजेच वस्तू तयार झाल्यानंतर त्या मालाला मागणी येईपर्यंत तो माल सुरक्षित ठेवणं हे व्यावसायिकाची जबाबदारी असते. तर त्या जबाबदारीसाठी, त्या मालाच्या सुरक्षिततेसाठी व्यावसायिक तो माल एका गोदामात साठवून ठेवत असतात. फार बेसिक आहे. त्याला किंवा गोदामात किंवा साठवणुकीची आवश्यकता असते, गोदामामध्ये साठवणूक केली जाते. गोदामामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू सुरक्षित ठेवता येतात. ठीक आहे, गोदामामुळे म्हणजेच गोदामामध्ये त्या वस्तूंची काळजी घेतली जाते, त्याला कीड लागू दिलं जात नाही. जर नाशवंत वस्तू असतात तर त्यांना शीतगृहामध्ये योग्य त्या टेम्परेचर वरती ठेवलं जातं, जेणेकरून ते खराब होत नाही. जसं की फळे, अंडी, फुले, भाज्या, ज्या काही गोष्टी असतील त्या ते मेंटेन केलं जातं. त्या वस्तूंचा दर्जा टिकवून ठेवता येतो, त्यांची क्वालिटी टिकवून ठेवावी लागते. गरजेप्रमाणे बाजारपेठेत पुरवठा करता येतो. शॉर्टेज जर निर्माण होत असेल तर म्हणजेच बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी खूप जास्त आहे, मग आपल्याला उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. मग जे मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन करून ठेवतो त्याला एका ठिकाणी साठवून ठेवावं लागणार आहे. मग जसं मागणी आली तसं गोदामातून काढून बाजारपेठेमध्ये पुरवठा करायचा. बेसिक आहे. त्याच्यानंतर यामुळे व्यापाऱ्यांचे भांडवल सुरक्षित राहते, टंचाई टळते. म्हणजेच गोदामामध्ये आपल्याकडे माल किती आहे, आपल्याला आणखीन किती मालाचं उत्पादन करायचंय, बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला मागणी आहे का, मागणी आल्यानंतर लगेच वस्तू बाजारपेठेत काढणे, यामध्ये विक्रीत नियमितता येत असते. विक्री सतत होत असते, प्रोडक्शन पण थांबत नाही आणि सेल प्रॉपर पद्धतीने वेळोवेळी विक्री होत असल्यामुळे मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा आपण त्यांना करतोय, मग त्यामुळे विक्रीमध्ये नियमितता येते. त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला नफ्याच्या स्वरूपात होत असते. बेसिक आहे. तसेच गोदाम व्यवसायाला अतिरिक्त सुविधा देत असते. ठीक आहे, गोदाम म्हणजेच फक्त माल साठवून ठेवणं एवढंच नाही,
त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते गोदामामध्ये माल ठेवल्या ठेवल्या विविध क्रिया सुद्धा त्या ठिकाणी पार पाडल्या जातात. वस्तूंची पॅकेजिंग त्यामध्ये केली जाते, पॅकिंग गोदामात केली जाते, कारण टाइम असते ना त्या वस्तूला मार्केटमध्ये त्याचं जे काही ऍडव्हर्टाइजमेंट करेपर्यंत एक 3-4 महिने किंवा 1 वर्षाचा कालावधी लागत असेल त्याला प्रॉपर मार्केटमध्ये यायला. तोपर्यंत टाइम असल्यामुळं प्रोडक्शन तर झालं, पण उरलेल्या ज्या बेसिक विपणन गोष्टी असतात, विपणनाच्या गोष्टी असतात, ते गोदामामध्ये पार पाडलं जातं. पॅकेजिंग हे विपणनामध्ये येतं, ग्रेडिंग हे विपणनामध्ये येतं, लेबल लावलं जातं ते सुद्धा गोदामामध्ये माल ठेवल्या ठेवल्या केलं जातं, कारण हे वरून वरून करायचं. वस्तू तर तयार झाली, जार असेल एखादं, लोणचं विकत असेल, जार मध्ये व्यवस्थित त्याचे झाकणं लावणं, त्याची पॅकेजिंग व्यवस्थित करणं, त्याच्यावरती लेबल छान लावणं, दर्जा ठरवून असं ग्रेडिंग करणं त्यांना, त्याच्यानंतर वेळेवर वाहतुकीची योग्य सोय करून देणं, यामुळे व्यापाऱ्यांचा खर्च कमी होतो आणि ग्राहकांना वस्तू योग्य स्वरूपात व योग्य वेळी मिळतात. आता काय म्हटलेलं आहे, विपणन ही एक महत्वाची क्रिया आहे, ते पार पाडणं आवश्यक आहे, तरच ग्राहकांना आपली वस्तू आवडते, अदरवाईज आपल्याला नुकसान होत असतं. हे एवढं तर तुम्हाला समजतं. म्हणजेच एकतर तुम्हाला विपणन करायला टाइम लागत असेल, मार्केटमध्ये तुम्हाला प्रोडक्शनचं मोठं ओझं तुमच्या डोक्यावरती आहे, तुम्हाला विविध कामं आहेत, तुम्हाला आता विपणन करायची वेळ तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही सरळ सरळ तुमचा माल गोदामात नेऊन ठेवायचा आणि त्यांना तुम्हाला जे विपणन कार्य पार पाडायचं असेल ते त्यांना एक्सप्लेन करायचं. त्यांनी चांगल्या पद्धतीने गोदामातच असलेल्या मालावरती त्यांनी पॅकेजिंग करणार, लेबलिंग करणार, त्याचं ग्रेडिंग करणार, तुम्हाला वाहतुकीची सुविधा सुद्धा पुरवून देणार, इत्यादी विपणन क्रिया ते पार पाडत असतात. त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होतो. गोदाम समजलं, बेसिक समजून घ्या. गोदाम ही माल साठवणुकीची जागा आहे. माल साठवणुकीसोबत गोदामामध्ये विपणन क्रिया, मालावरती विपणन क्रिया सुद्धा केली जाते. एवढ्याच 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता प्रस्तावना लिहिल्यानंतर त्याच पेजवरती तुम्हाला एक डेफिनेशन सुद्धा लिहायची असते. काय लिहिणार पहा, वस्तूच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी, साठवणूक हे वर्ड अतिशय महत्वाचं आहे. माल साठवणे, जसं की आपल्या घरामध्ये धान्याच्या कोठारी वगैरे असते, एका तळघरामध्ये तळघर म्हणते, सॉरी, एका तळघरामध्ये आपण आपले धान्य वगैरे साठवून ठेवत असतो, ते आपल्यासाठी गोदामच आहे. त्याच पद्धतीने मालाच्या साठवणुकीसाठी अथवा माल जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम किंवा साठवणूक होय. आस्थापन म्हणजे बिल्डिंग, आस्थापन म्हणजे बिल्डिंग, ठीक आहे. इमारत, इमारतीमध्ये आपण ज्या काही साठवणूक करतो त्याला गोदाम असे म्हणतात. ज्या ठिकाणी आपण साठवणूक करतो त्याला गोदाम म्हणतात. ओके. व्यवसायाला सुद्धा आस्थापन असे सुद्धा म्हणत असतात, पण आस्थापन म्हणजे बिल्डिंग आणि व्यवसाय एवढंच लक्षात ठेवा. चला, तुमची प्रस्तावना आणि व्याख्या क्लिअर झाली. आपण आता नेक्स्ट पेज वरती येऊ. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर आपण असा एक डायग्राम काढत असतो, ज्यामध्ये आपण सगळे गोदामाचे जेवढेही प्रकार आहेत ते लिहित असतो, जसं की खाजगी गोदाम, सार्वजनिक, करदेय, करदत्त, शासकीय, सहकारी गोदाम आणि शीतगृहे, असे तुमचे 7 गोदामाचे प्रकार आहेत आणि पाठ करायला अतिशय सोपे आहेत, खूप लवकर लक्षात राहतात. तुम्ही आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात जरी लक्ष दिला, नीट लक्ष दिला, तरी तुम्हाला ते पाठ होऊन जातं. ओके. नेक्स्ट पेज वरती ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मग आपल्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करत असतो. स्टार्टिंगला वरती लिहित असतो गोदामाचे प्रकार, डबल अंडरलाईन. जर तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी अर्थ लिहायचे, नसेल तर हरकत नाही, पण लिहिलात तर थोडस जास्त प्रभाव पडतो. पहा मी काय काय लिहिलेलं आहे. व्यापारामध्ये उत्पादन झालेले माल त्वरित विकला जात नाही, त्याच्यासाठी वेळ लागत असतो, त्याची हाईप मार्केटमध्ये क्रिएट करून ठेवावं लागतं, म्हणून त्याला वेळ लागत असतं. त्या मालाचे सुरक्षित साठवण करणे आवश्यक असते. बाजारपेठेत माल येईपर्यंत त्या मालाची सुरक्षितता घेणे आवश्यक असते. मग गोदामामुळे वस्तू योग्य स्थितीत, सुरक्षित व व्यवस्थित ठेवता येतात. तोच माल सुरक्षित ठेवण्यासाठी आपण गोदामामध्ये साठवून ठेवू शकतो. गोदामाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. ही लाईन तर कंपल्सरी लिहायचीच आहे. आता तुम्हाला गोदाम समजलेलं आहे. आपण काय करू, एक एक गोदामाचे प्रकार एक्सप्लेन करायला मी चालू करते, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. आणि गोदामाचे प्रकार अतिशय सोपे आहेत,
तुम्हाला एका शब्दात वाचलं तरी का नाही तुमच्या लक्षात बसून जातं. अतिशय सोपं आहे, मला जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. पहा, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करते. पहिला आहे खाजगी गोदाम. एकदा बुक मध्ये पाहू खाजगी गोदामाबद्दल काय दिलेलं आहे. खाजगी गोदाम ही उत्पादक किंवा मोठे व्यापारी यांनी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात. आता पहा, खाजगी म्हणजे प्रायव्हेट, पर्टिक्युलर व्यक्ती. इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय तर खाजगी गोदाम ही एकतर पर्टिक्युलर उत्पादक किंवा मोठे व्यापारी त्यांच्या स्वतःच्या मालाच्या साठवणुकीसाठी, पर्सनल, प्रायव्हेट, कुणाचाही समावेश नाही, स्वतःच्या पर्सनल साठवणुकीसाठी बांधलेली साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात गोदामे. त्यांच्या मार्फतच ती गोदामे चालविली जातात. एकतर खाजगी गोदाम म्हणजे प्रायव्हेट वेअरहाऊस, म्हणजेच एकतर उत्पादक स्वतः त्याच्या वापरासाठी किंवा मोठे व्यापारी त्यांच्या वापरासाठी साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली इमारत म्हणजेच गोदाम, आणि ते त्यांच्या मार्फतच चालवले जातात. म्हणजे गोदाम त्यांचंच आहे तर त्याच्यावरती अधिकार सुद्धा त्यांचंच असतं. मोठ्या व्यावसायिक स्थापनांना ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची आवश्यकता असते, पण हे कधी पॉसिबल होतं, ज्या वेळेस आपली व्यवसाय संघटना म्हणजेच आस्थापन म्हणजेच व्यवसाय संघटना, ज्यावेळेस आपली व्यवसाय संघटनाचा आकार किंवा व्यवसाय संघटना फार मोठी असते, आपल्या व्यवसायाचं टर्नओव्हर जास्त असतं, उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो, त्यावेळेस आपल्याला मालाच्या साठवणुकीची आवश्यकता असते. मग अशा वेळेस दुसऱ्याच्या गोदामामध्ये आपलं लाखो करोडोचं माल ठेवणं हे रिस्की असतं आणि ते पॉसिबल नसतं. म्हणून काय करतात, ज्यांचं टर्नओव्हर जास्त आहे, उलाढाल जास्त आहे, वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात, ते स्वतःच गोदाम स्वतः ठेवत असतात, स्वतःच गोदाम तयार करतात, इमारत बांधून करतात आणि स्वतःच्याच मालाची स्वतः देखरेख आणि काळजी घेत असतात. ओके, क्लिअर आहे. अशी गोदामे ज्यांना बांधणे परवडते अशा व्यावसायिकांकडून बांधली व देखभाल केली जातात. म्हणजे टर्नओव्हर जास्त आहे, उलाढाली जास्त आहे, त्यांच्याकडे पैसा पण जास्त आहे, म्हणजे त्यांनी गोदाम त्यांना परवडू शकते, त्यांनी प्रायव्हेट गोदाम बांधत असतात. मोठे उत्पादक अथवा घाऊक विक्रेत्यांकडे देशाच्या विविध भागात अशी गोदामे असू शकतात. आता खाजगी गोदामामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. एकतर खाजगी गोदामामध्ये उत्पादक आणि मोठे व्यापारी यांच्या मार्फत बांधलं जातं, त्यांच्या मालकीचे असते, स्वतः मार्फत चालवली जातात. मोठ्या आस्थापन असतात, त्यांच्या मोठ्या मालासाठी वगैरे साठवणुकीची आवश्यकता असते आणि त्यांना ही गोदामे बांधणे परवडते. इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर ही गोदामे जी आहेत सेम मोठे उत्पादक किंवा घाऊक विक्रेते बांधत असतात, त्यांना ही गोदामे परवडत असतात, ते बांधत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी अमूल इंडस्ट्रीज आहे किंवा अमूल नावाची ही आपली एक सहकारी संस्था आहे. तर अमूल काय करतं, यांचं प्रोडक्शन कोट्यावधीमध्ये आहे, म्हणजे लाखो करोडोमध्ये यांचं प्रोडक्शन असेल सपोज आहेच. तर ह्यांना जे वस्तू हे तयार करतात ते नाशवंत वस्तू आहेत, जसे की डेअरी प्रोडक्ट्स अमूल तयार करत असतात, चीज असू दे, बटर असू दे, ऑल द थिंग्स तुम्हाला जे जे माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी ते तयार करत असतात. मग यासाठी त्यांना शीतगृहाची आवश्यकता असते, साठवून ठेवावं लागतं, शीतगृहाची आवश्यकता असते. मग ते दुसऱ्याच्या शीतगृहामध्ये ठेवण्याऐवजी त्यांचं उलाढाल जास्त आहे, त्यांचं प्रोडक्शन खूप जास्त आहे, दुनियाच्या प्रत्येक छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये अमूल पसरलेलं आहे, मग त्यांचं प्रोडक्शन जास्त असल्यामुळे त्यांना स्वतःचं वेअरहाऊस पाहिजे. मग अशा वेळेस अमूल काय करते, स्वतःचं वेअरहाऊस तयार करते, शीतगृह तयार करते, त्याच्यामध्ये त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट्स जमा करून ठेवत असते, साठवणूक करत असते आणि जेव्हा वेळ असेल म्हणजे जेव्हा वेळ पडेल त्या पद्धतीने ते बाजारामध्ये पुरवठा करत असतं. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने त्यांनी माल गोदामामध्ये ठेवत असतात आणि मागणीनुसार ग्राहकांपर्यंत तो पुरवठा पोहोचत असतात, पुरवठा करत असतात.
खूप सोपं आहे. हे झालं अमूलचं एक्झाम्पल. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. म्हणजेच कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जे स्वतःच्या वेअरहाऊस तयार करून स्वतःचा माल स्वतःच्या वेअरहाऊस मध्ये ठेवत असतात. आता एक एक्झाम्पल इथे बघा, आणखीन एक सांगते मी तुम्हाला. आता हे अमूलचं तर झालं, म्हणजेच अमूलनं त्याचं स्वतःचं शीतगृह काढलं, म्हणजे ते खाजगी गोदामामध्ये आलं, स्वतःच्या गोदामामध्ये स्वतःचा माल ठेवलं, त्याच्यामध्ये दुसरं कोणाचं इंटरफेअर्स नसतंय. त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने ते त्या गोदामाला चालवत असतात त्यांच्या पद्धतीने. आता इथे या गोदामामध्ये आल्यानंतर काही तुम्हाला जर स्क्रीनवरती दिसत असेल, काही वर्कर्स त्या ठिकाणी काम करतायत. ते कदाचित या ठिकाणी विपणन सुद्धा कार्य पार पाडत असतील, ग्रेडिंग करत असतील, की बटर एका ठिकाणी, चीज एका ठिकाणी, असं त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील, दूध असेल, ते सगळे ग्रेडिंग करून एका ठिकाणी ठेवत असतील. मग त्याच्यानंतर कदाचित या ठिकाणी पॅकेजिंग हे कार्य सुद्धा पार पाडत असतील. प्रोडक्शन त्यांच्या फॅक्टरी मधून होतंय, बाजूलाच गोदाम असल्यामुळे ते जे काही पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, ते त्या साईडला करत असतील. छोटे छोटे जे डब्बे असतात बटरचे, त्यांना एका मोठ्या पॅकेज मध्ये शिस्त ठेवत असतील. समजायले? गोदामामध्ये पॅकेजिंग म्हणजेच विपणन कार्य सुद्धा पार पाडली जातात. हे आहे तुमचं खाजगी गोदाम. खाजगी गोदामामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एकतर ते स्वतःच्या मालकीचे असतात, म्हणजे मोठे व्यापारी किंवा उत्पादक किंवा घाऊक विक्रेत्यांमार्फत चालवली जातात. त्यांना परवडतं म्हणून ते बांधत असतात, त्यांच्या मार्फत देखरेख केली जाते. एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे सार्वजनिक गोदाम. पहा, सार्वजनिक गोदामे अशी विशिष्ट व्यवसाय संस्थापना आहे जी सर्वसामान्यांना ठराविक रक्कम आकारून माल साठवण्याची सुविधा उपलब्ध करून देते. खाजगी गोदामामध्ये पर्सनल एका व्यक्तीचीच आणि तोच व्यक्ती त्या गोदामामध्ये माल साठवू शकतो. पण सार्वजनिक गोदामामध्ये एक ठराविक रक्कम म्हणजेच भाडं, गोदामाचं भाडं द्यावं लागतं. ती ठराविक रक्कम आकारून कोणतेही व्यक्ती त्या गोदामामध्ये माल साठवू शकतं. फार बेसिक आहे. एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थेमार्फत याचे संचालन केले जाते. एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थेमार्फत संचालन म्हणजे चालविले जाते. सार्वजनिक गोदामे शासनाच्या परवान्या अंतर्गत विहित नियम व कायद्यानुसार कार्य करतात. आता पहा, सार्वजनिक म्हणजेच पब्लिक वेअरहाऊस. साधं सोपं, ठीक आहे, इंग्लिश मध्ये पब्लिक वेअरहाऊस म्हटलेलं आहे. पब्लिक म्हटल्यानंतर प्रत्येकाचा समावेश त्यांच्यामध्ये होत असतो. मग असे वेअरहाऊस जे एखादा व्यक्ती, ठीक आहे, किंवा एखादी सहकारी संस्था शासनाने नियमून दिलेल्या कायद्या अंतर्गत चालवत असेल तर त्याला सार्वजनिक गोदाम असे म्हणतात. त्या गोदामामध्ये एक विशिष्ट रक्कम, ठराविक रक्कम, म्हणजेच त्या गोदामाचं भाडे आपल्याला त्या ठिकाणी रेंट द्यावं लागतं. ते रेंट दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये सामान ठेवता येतं. सार्वजनिक गोदामे लहान उत्पादकांना, कोणाला? लहान उत्पादकांना व व्यापाऱ्यांना कमी किमतीत साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देतात. आता माझ्या गोदामामध्ये जर तुम्हाला वस्तू ठेवायची असेल तर मी भाडं, त्या जागेचं भाडं घेणार. जर विशेष काळजी घ्यायची असेल तर त्याचे मी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेणार. मग इथे तेच सांगितलेलं आहे, लहान उत्पादक असू दे, म्हणजे छोट्या छोट्या सामान त्यांना जर साठवून ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतात, किंवा व्यापारी असू शकतात, ते कमी किमतीमध्ये त्यामध्ये रेंट देऊन, कमी म्हणजेच त्यांना परवडेल अशा रेंटमध्ये ते त्या ठिकाणी सामान ठेवू शकतात. सार्वजनिक गोदाम ही योग्य प्रकारे बांधली जाऊन सदर गोदामामध्ये मालाचे 24 तास संरक्षण केले जाते. कोणत्याही गोदामामध्ये मालाचे 24 तास संरक्षण केलं जातं. कारण माल जर त्या ठिकाणी तुम्ही धान्य म्हणजे जे आपले शेतमाल वगैरे असेल, बी बियाणे असतील, त्याची तर विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून त्यांचं 24 तास संरक्षण करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर गोदाम म्हटल्या ठिकाणी माल खूप येतं आणि चोरीची सुद्धा संभावना असते. त्यासाठी सुद्धा 24 तास निगराणी CCTV द्वारे ठेवा, कसेही ठेवा, पण निगराणी ठेवणे आवश्यक असते. सार्वजनिक गोदाम सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्गाजवळ वसलेली असतात. आता ही गोदामे कुठे कुठे? लोहमार्ग, जलमार्ग आणि लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्ग या ठिकाणी. कारण लोहमार्ग म्हटल्यानंतर रेल्वेद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामान वाहून नेलं जातं. त्याच रेल्वेच्या म्हणजे रेल्वे स्टेशन जवळच गोदाम वसलेले असतात.
तिथून माल रेल्वेमध्ये काढून त्या गोदामामध्ये ते साठवू शकतात. कारण माल जास्त म्हटल्यानंतर वाहतुकीचा इश्यू येतो, तोपर्यंत तो माल गोदामामध्ये साठवून ठेवता येतो. लोहमार्गच नाही, महामार्ग घ्या, मोठे मोठे हायवे घ्या किंवा जलमार्ग घ्या, ज्या ठिकाणी पोर्ट असतात, बंदर असतात, त्या ठिकाणी तर खूप मोठे मोठे वेअर हाऊस असतात. तशा वेअर हाऊसची सुविधा म्हणजे सार्वजनिक गोदामे एक तर लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्गाजवळ असतात आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना, लहान उत्पादकांना मदत करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी माल त्यांचं ठेवलं जातं एक ठराविक रक्कम आकारून. बेसिक आहे, समजलं. आता सार्वजनिक गोदामामध्ये तुम्ही धान्य सुद्धा ठेवू शकता. असं नाही की फक्त त्या गोदामामध्ये उत्पादक धान्यच ठेवतात. त्यांना जे माल साठवणूक करून ठेवावी असं वाटत असेल ते माल ते साठवणूक करून ठेवत असतात. आता बंदर वगैरे या ठिकाणी माल वगैरे साठवून ठेवणं म्हणजेच काय, की मोठ्या प्रमाणामध्ये जर आयात निर्यात करत असतील तर मसाल्यांचे पदार्थ वगैरे किंवा इतर छोट्या छोट्या स्पेअर पार्ट्स वगैरे असतील, अशा सगळ्या गोष्टी ते गोदामामध्ये साठवून ठेवू शकतात. क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे, करदेय गोदाम. त्याला बॉन्डेड वेअरहाऊस असं म्हणतात. पहा काय म्हटलेलं आहे आणि अतिशय सोपं आहे. करदेय गोदाम हे सरकारकडून परवानाकृत असून, म्हणजे सरकारच्या मालकीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. सदर गोदामामध्ये गोदाम चालकाला एक करार करून द्यावा लागतो, ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निर्वाळा देतो. आता मी तुम्हाला वाचून दाखवते पण डीप मध्ये समजून सांगते, आधी कम्प्लीट होऊ द्या. ठीक आहे. आयात माल करारा अंतर्गत ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाही. जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल बंदप्रत गोदामात ठेवू शकतो. आयातदार ज्या प्रमाणात सीमाशुल्क भरतो त्या प्रमाणात गोदामातून माल बाहेर काढू शकतो. आता हे तुमच्या बुक मध्ये दिले. आधी एक्झाम्पल समजून घेऊ म्हणजे तुम्हाला करदेय गोदाम समजते. काय काय म्हटलेलं आहे बुक मध्ये पहा. आता हे कोण आहे तुम्हाला माहितच आहे, सांगायची गरज नाही. जेठालाल चायनावरून रेडमी तुम्हाला दिसत असेल, माहिती नाही, असे रेडमी म्हणा किंवा शाओमी म्हणा, रेडमीचे असे 500 फोन तो मागवायचे त्याच्या दुकानामध्ये, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. त्याला जेठालालला चायनामधून 500 मोबाईल मागवायचे होते. ठीक आहे, त्याने ऑर्डर केलं. तो माल इंडियामध्ये आला. ऑर्डर केलेला माल इंडियामध्ये आला. इंडियामध्ये आल्यानंतर तो माल म्हणजे ज्या काही 500 वस्तू आहेत ते डायरेक्ट जेठालालकडे दिल्या जात नाही. त्याला तो माल आधी ठेवलं जातं करदेय गोदामामध्ये. येस, तो माल आधी ठेवला जातो करदेय गोदामामध्ये. अशा गोदामामध्ये ठेवला जातो. मग का ठेवला जातो आता नीट समजून घ्या. करदेय गोदाम काय असतं, एखादा व्यक्ती दुसऱ्या देशातून जर माल आयात करत असेल, म्हणजे आपल्या देशात येत असेल, त्याने ऑर्डर केलेल्या वस्तू आपल्या देशात येत असेल, आपल्या देशात आल्यानंतर त्याला कस्टम ड्युटी पे करावं लागतं, म्हणजेच सीमा शुल्क भरावं लागतं. म्हणजेच जेठालालने चायनामधून मागवलेले 500 मोबाईल कस्टम ड्युटी पे करेपर्यंत करदेय गोदामामध्ये ठेवल्या जातात. पहा इथे तेच सांगितले, एक परवानाकृत आहे, म्हणजेच गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असतात, म्हणजे जे काही कस्टम ऑफिसर असतात त्यांच्या अधिपत्याखाली असतात. जोपर्यंत सीमाशुल्क भरलं जात नाही तोपर्यंत तो माल जेठालालला दिला जात नाही. मग आता जेठालालला काय करावं लागतं, त्याला या गोदामामध्ये जाऊन जे काही कस्टम ऑफिसर असतील, सीमाशुल्क अधिकारी असतील, त्यांना आधी सीमाशुल्क द्यावं लागतं, म्हणजेच कस्टम ड्युटी त्या मालासाठी पे करावी लागते. ती कस्टम ड्युटी पे केल्यानंतर जेठालालला त्याचा माल त्याला मिळू शकतं. हे आहे करदेय गोदाम. करदेय गोदामामध्ये फक्त हे एवढं महत्वाचं, एवढंच लक्षात ठेवा, सीमा शुल्क त्यांना भरावं लागतं, तोपर्यंत माल ग्राहकांना दिला जात नाही. बाहेर देशातून मागवत असाल तर. अतिशय सोपं आहे. आता तुम्हाला करदेय गोदामामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर
भारतामध्ये बाहेर देशातून माल येत असेल तर त्यासाठी कस्टम ड्युटी पे करावी लागते. कस्टम ड्युटी पे केल्यानंतरच तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचतो. पण कस्टम ड्युटी सीमा शुल्क भरेपर्यंत तो माल कुठे ठेवला जातो? तर तो माल करदेय गोदामामध्ये ठेवला जातो. एवढंच बेसिक लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे करदत्त गोदाम. आता सेम एक्झाम्पल घेऊ. वरचा सेम एक्झाम्पल घेऊ. बघा, चायनामधून 500 मोबाईल तर जेठालालने मागवलं, सीमा शुल्क पण भरलं, कस्टम ड्युटी पण जेठालालने भरून टाकलं. मग काय झालं? कस्टम ड्युटी पे केल्यानंतर त्याचा माल या करदत्त गोदामामध्ये ट्रान्सफर केलं जातं. पे केल्यानंतर करदेयामधून ड्युटी पेड झाली, आता ड्युटी पेड वेअर हाऊस म्हणते त्याला, याच्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं. करदेयामधून करदत्त मध्ये आणलं जातं. कोणत्या सिच्युएशन मध्ये? पहा, जर जेठालालने सीमा शुल्क भरलं, सगळं झालं, पण त्याच्या या गडा इलेक्ट्रॉनिक पर्यंत आणण्याची सुविधा, वाहतूक सुविधा त्याच्याकडे आता या सिच्युएशनला उपलब्ध नसेल, तर तोपर्यंत जेठालाल सीमा शुल्क भरलेला माल तो या करदत्त गोदामामध्ये ठेवू शकतो. ड्युटी पेड वेअर हाऊस मध्ये तो माल ठेवू शकतो. अतिशय सोपं आहे. सीमा शुल्क भरलेला आहे, पण वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाहीये, 1-2 दिवसाचा त्याला टाइम हवा असेल गडा इलेक्ट्रॉनिक पर्यंत तो माल आणण्यासाठी. सपोज हेच नाही, 500 मोबाईल खूप छोटा होता बॉक्स वगैरे, पण सपोज गृहीत धरा वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसेल, तोपर्यंत जेठालाल म्हणतो की माझा जो माल आहे तो करदत्त गोदामामध्ये ठेवा, वाहतुकीची सुविधा झाल्यानंतर मी हा माल इथून माझ्या गोदामामध्ये मी घेऊन जाईल. समजलं करदत्त गोदाम काय आहे? पहा, या ठिकाणी चेक करा. जर एखाद्या आयातदाराला वस्तूच्या वाहतुकीत अडचण येत असेल, ड्युटी पे झाली पण त्याला वाहतुकीचा प्रॉब्लेम असेल, त्याला तिथे जाऊन माल घेऊन आपल्या वेअर हाऊस पर्यंत नेणं पॉसिबल नसेल, त्याला जिथे न्यायचं तिथे नेणं पॉसिबल नसेल, तर तो माल 2-3 दिवसासाठी तिथेच पडून राहण्याऐवजी त्या मालाला करदत्त गोदामामध्ये ड्युटी पेड वेअर हाऊस मध्ये ठेवल्या जातं. सीमा शुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामामध्ये ठेवला जाऊ शकतो. तेच सांगते. सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत जी आयातदारांना उपलब्ध आहेत. म्हणजे सगळेच त्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा होईपर्यंत किंवा त्यांच्या काही अडचणी असतील ते दूर होईपर्यंत तो माल तिथे ठेवला जातो. सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत, कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते. कारण 500 मोबाईल चायनामधून आपण मागवले, इकडे तिकडे ठेवण्याऐवजी सरळ सरळ ड्युटी पे झालेली आहे, त्या करदत्त गोदामामध्ये ठेवलेलं काय वाईट आहे? रिस्क कशाला घ्यायचं? चोरी बिरी होऊ शकते. विविध प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी केली जाते, जसं की मी सांगितलं, विविध विपणन क्रिया, पुनर्वेष्टन असू दे, पॅकेजिंग त्यांची काढून टाकून आपली पॅकेजिंग असू दे. आता बऱ्याच गोष्टी होतात, साधा कॅमेरा सुद्धा चायनामधून मागवतात, इकडे आल्यानंतर आपलं ब्रँडिंग वगैरे करून पॅकेजिंग आपली करून ते ग्राहकांना विकत आहेत. अशा सर्व गोष्टी सुद्धा करदत्त गोदामामध्ये पार पाडल्या जातात. वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. सदर गोदामे बंदर अथवा गोदी क्षेत्राजवळ प्रकाशनाने आढळतात. आता पुनर्निर्यातीसाठी म्हणजेच काय? नीट लक्ष द्या. जेठालालने चायनामधून मागवलेलं जे काही माल असेल, सीमा शुल्क वगैरे भरलं, पण त्याला इंडियामध्ये आणता येत नाही, कारण त्याला तिथून सुद्धा दुसऱ्या श्रीलंकेमध्ये पाठवायचं असेल, सपोज दुसऱ्या कोणत्या पण देशामध्ये पाठवायचं असेल, तर तो माल प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत तो माल करदत्त गोदामामध्ये जेठालाल ठेवू शकतो. फार बेसिक आहे. करदेय आणि करदत्त एकमेकावरच डिपेंड आहे. करदेय समजलं की करदत्त लगेच समजतं. खूप सोपं आहे. ओके. याच ठिकाणी बघा, बॉन्डेड वेअर हाऊस मध्ये माल त्या ठिकाणी आणलं, सीमा शुल्क भरलं आणि तो माल या ठिकाणी ड्युटी पेड वेअर हाऊस मध्ये सरकवल्या जातं, म्हणजेच करदत्त गोदामामध्ये सरकवल्या जातं. आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली की जेठालाल आपला माल घेऊन गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याच्या गोदाम मध्ये, मागच्या साईडला जो त्याचा गोदाम असतो त्या साईडला तो ठेवून घेत असतो. समजलं दोन्ही? आता नेक्स्ट वन आहे शासकीय गोदामे. पहा, ही गोदामे केंद्र व राज्य सरकार
हायलाइट करते. केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सरकारी संस्थांच्या मालकीचे असतात, त्यांच्याद्वारे व्यवस्थापित असतात, म्हणजे त्यांच्या मार्फत चालवलेली असतात, तयार केलेली असतात. छोटे शेतकरी, व्यापारी, विक्रेते यांना गोदामे बांधणे जिकिरीचे असते, म्हणजे त्यांना गोदामे बांधणे पॉसिबल नसतं, कारण त्याच्यासाठी भांडवल मोठं, जागा लागतंय, इन्व्हेस्टमेंट खूप लागते, आधी जागा विकत घ्यावं लागतं, परत बिल्डिंग बांधावी लागतं, चांगली बिल्डिंग पाहिजे, मग हे त्यांना पॉसिबल नसतं. अशा वेळी शासकीय गोदामे त्यांना अत्यंत माफक किमतीमध्ये, म्हणजे त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये या गोदामामध्ये माल साठवण्याची, ठेवण्याची मुभा देत असतात. आता वेगवेगळ्या राज्यात आणि देशभरात केंद्रीय भंडार निगम, म्हणजेच पहा, शासकीय गोदाम म्हणजेच काय, केंद्र किंवा राज्य सरकार मार्फत हे गोदामे चालवली जातात. केंद्र आणि राज्य, स्टेट आणि सेंट्रल, हे दोन सरकार मार्फत राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी, केंद्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी यांची गोदामे असतात. त्या गोदामामध्ये शेतकऱ्यांना माफक किमतीमध्ये त्यांचा माल ठेवण्याची सुविधा त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. आता कोणते कोणते आहेत, एक 3 एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे पहा. केंद्रीय भंडार निगम म्हणजे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, जे सेंट्रल लेवल वरती आहे, केंद्र सरकारची आहे. त्याच्यानंतर एक आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्याची पण एक वेअर हाऊस सुविधा आहे, जे खूप ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू उपलब्ध करून दिलेले असतात ही गोदामे. एक रेंट ते घेत असतात, परवडेल अशा किमतीमध्ये शेतकऱ्यांकडून एक किंमत आकारत असतात, आणि किंमत आकारल्यानंतर त्यांचा माल शेतकरी यांच्या गोदामामध्ये ठेवू शकतात. आणखीन एक आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय खाद्य निगम, यांच्याद्वारे सुद्धा तयार केलेल्या गोदामांमध्ये सुद्धा आपण शेतकरी माफक किमतीमध्ये माल ठेवू शकतात. इथे तेच सांगितलंय बघा, केंद्रीय भंडारण निगम म्हणजे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, राज्य वखार महामंडळ, स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन जसं महाराष्ट्राचं पण आहे, भारतीय खाद्य निगम म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इत्यादी गोदामे आहेत, जे शासकीय गोदामाचे उदाहरण आहेत. पहा किती सोपं आहे. हे 3 गोदामे आहेत भारतामध्ये, भारताच्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जसं की आता महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वसलेलं आहे, जे शेतकरी याच्यामध्ये त्यांचा माल ठेवू शकतात. म्हणजेच हे त्याचे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. हे 3 एक्झाम्पल पाठ करा. शासकीय गोदाम जर तुम्ही एक्सप्लेन केला तर हे 3 एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये लिहायची गरज नाही. उदाहरण म्हणून लिहायचं कसं, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय भंडारण निगम आणि भारतीय खाद्य निगम, असे 3 एक्झाम्पल लिहून टाका. अतिशय सोपं आहे. नंबर 6 आहे सहकारी गोदाम. पहा, ही गोदामे सहकारी संस्थांच्या मालकीची व्यवस्थापित व नियंत्रित आहेत. शासकीय गोदाम हे केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचं आहे, जे शेतकऱ्यांसाठी माफक किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जातं माल साठवणुकीसाठी. तर सहकारी गोदाम कोणाच्या मालकीचं आहे, सहकारी संस्थांच्या मालकीचं आहे, जे अमूल सारखे सहकारी संस्था आहेत त्यांच्या मालकीचं आहे. ती मुख्यतः अत्यंत किफायतशीर दराने गोदाम सुविधा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारची गोदामे शेतकरी आणि व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त आहेत. आता मॅडम अमूल सुद्धा ही एक सहकारी संस्था आहे, मग त्यांनी त्यांचं पर्सनल गोडाऊन बांधलं तर त्यांना शेतकऱ्यांना कसं काय माल ठेवू देतील? त्यांनी काय करतात, पर्सनल लेवलवरती स्वतःचं गोदाम सुद्धा बांधत असतात, प्लस काय म्हणते मी, प्लस इतर गोदामे त्यांच्या मालकीची बांधून ठेवतात, जे सर्वसामान्य त्यांचा माल सोडून त्याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी असतात, जे व्यापारी असतात, त्यांना त्या ठिकाणी माल साठवणुकीची सुविधा ते देत असतात. एकतर त्यांचं पर्सनल पण आलं म्हणजे काय, अमूलचं स्वतःचं प्रोडक्शन त्यांच्या सेपरेट गोदामामध्ये ठेवलं जातं, ते त्यांचं पार्ट झालं. पण त्या व्यतिरिक्त ऍज अ इन्कम म्हणून ते आणखीन एक गोदाम, इन्व्हेस्टमेंट म्हणून आणखीन एक गोदाम बांधून काढतात, त्याच्यामध्ये स्वतःचा माल न ठेवता दुसऱ्याचा माल त्या गोदामामध्ये ठेवत असतात. हे आहे तुमचं सहकारी गोदाम. अतिशय सोपं आहे. आणि लास्ट वन आहे शीतगृह. पहा काय सांगलेलं आहे, शीतगृहामध्ये
फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठवण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होत असतो. ज्या वस्तू 1 ते 1.5 किंवा 2 दिवसापर्यंतच टिकत असतात, अशा वस्तूंची साठवणूक शीतगृहामध्ये केलं जातं, कारण त्यांना टेम्परेचर खूप कमी लागतं. एकदम थंड वातावरण त्या ठिकाणी पाहिजे, जर ते तरोताजा चांगले टिकून राहावे असं वाटतील तर. शीतगृहामध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात, म्हणजे साठवून ठेवल्या जातात, जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्याचा वापर करणे शक्य होतं. जसं की फळे, फुले असेल, आज बाजारामध्ये तर भाव नसेल, तर विक्रेते काय करू शकतात किंवा व्यापारी काय करू शकतात, तो सगळा माल गोदामामध्ये ठेवतात. 2 दिवसानंतर कदाचित सणवार आला की कसं फळांना भाव असतं, मग सणवार आले की लगेच ते बाजारामध्ये आणतात, चांगला भाव मिळत असतात. पण जो तो 2 दिवसाचा कालावधी आहे, जो 2 दिवसामध्ये फळे खराब होतात, नासल्या जातात किंवा त्यांना कीड लागत असते. फुलं सुद्धा नासून जातात, त्यांना कीड लागत असते, आळ्या वगैरे असतात, ते खाऊन टाकतात फुलांना. मग ते सगळं व्यवस्थित राहण्यासाठी, फळं फुलं चांगले राहण्यासाठी ते गोदामामध्ये ठेवतात आणि भाव आला की बाजारामध्ये विकून टाकत असतात. अशा शीतगृहामुळे जागतिक व्यापार शक्य झाला आहे, म्हणजेच नाशवंत वस्तूंचा व्यापार करणे सुद्धा शक्य झाला आहे. हे होते तुमचे गोदामाचे प्रकार. अतिशय सोपे असे हे प्रकार आहेत, काहीच अवघड नाही. वन सेकंड जर तुम्हाला या गोदामाच्या प्रकारामध्ये जर काही डाऊट असेल, नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता आणि लक्षात राहणारेच आहेत. ताबडतोब आता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेचच्या लगेच प्रत्येक गोदामाचा प्रकार तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं पाठ करून ठेवून टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला प्रत्येक गोदामाचं विश्लेषण सुद्धा परीक्षेला कसं लिहायचं हे कळत नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्सची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि कोर्स परचेस करू शकता आणि चांगल्या पद्धतीने विश्लेषण पाठ करून एक्झाम मध्ये त्या पद्धतीने लिहू सुद्धा शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया तशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.